IMF, वर्ल्ड बँक, WTO. अरे बापरे, ही नावं ऐकली की नाही थोडं कन्फ्युजन होतंच, बरोबर? पण काळजी करू नका. आज आपण या सगळ्या मोठ्या नावांच्या मागची गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, की नेमकं यांचं काम काय आहे. जरा विचार करा, दुसरं महायुद्ध नुकतंच संपलंय. सगळीकडे फक्त विध्वंस. देशांच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्या आहेत. मग सगळ्यांसमोर एकच मोठा प्रश्न होता, या जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा उभं कसं करायचं? आणि तुम्हाला माहितीये, ह्याच एका प्रश्नाचं उत्तर म्हणून या मोठ्या संस्था जन्माला आल्या. तर या गरजेतूनच एक उपाय समोर आला, तो म्हणजे ब्रेटन वुड्स करार. आणि ह्यामागचं ध्येय अगदी सरळ होतं, म्हणजे भविष्यात पुन्हा कधी अशी आर्थिक गडबड होऊ नये ज्यामुळे अख्ख्या जगाला युद्धाला सामोरं जावं लागलं. त्यासाठी एक पक्की सिस्टीम तयार करायची होती, जी सगळ्या देशांना एकत्र बांधून ठेवेल. आणि मग याच परिषदेतून जन्म झाला 2 मोठ्या संस्थांचा. त्यांना ब्रिटन वुड्स ट्विन्स किंवा ब्रिटन वुड्सच्या जुळ्या असंही म्हणतात. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आपण ज्याला IMF म्हणतो, आणि दुसरी म्हणजे जागतिक बँक. आता ह्या दोन्हीमध्ये फरक काय हे समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण घेऊ. IMFला तुम्ही एक इमर्जन्सी डॉक्टर समजा. म्हणजे जेव्हा एखादा देश आर्थिक संकटात असतो तेव्हा IMF पटकन जाऊन मदत करतं. तर दुसरीकडे वर्ल्ड बँक म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर. ती देशाच्या विकासासाठी मोठे आणि लांब चालणारे प्रकल्प जसे की रस्ते किंवा धरणं बांधण्यासाठी मदत करते. चला तर मग या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे ते जरा अजून खोलात जाऊन पाहूया. इथे बघा, काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. IMFचं लक्ष हे सगळ्या सदस्य देशांवर असतं, तर वर्ल्ड बँक जास्त करून गरीब आणि विकसनशील देशांना मदत करते. गंमत म्हणजे दोघंही साधारण एकाच वेळी सुरू झाले आणि दोघांचं हेडक्वार्टरही एकाच ठिकाणी आहे, वॉशिंग्टन DC मध्ये. पण तरीही त्यांची कामं आणि ध्येय किती वेगळी आहेत हे त्यांच्या रिपोर्ट्समधूनही आपल्याला दिसतं. ठीक आहे, तर पैशाची आणि कर्जाची सोय झाली. पण जे काही आपण वस्तूंची देवाणघेवाण करतो म्हणजे व्यापार, त्याचं काय? त्यासाठी पण एक नियम आणि एक पंच हवा की नाही? आणि बरोबर, इथूनच WTOची एंट्री होते. अर्थात व्यापाराचे नियम काही एका रात्रीत बनले नाहीत. याची सुरुवात झाली होती 1947 मध्ये गॅट नावाच्या एका कराराने. पण तो तुम्ही म्हणू शकता एक तात्पुरता जुगाड होता. मग शेवटी 1995 मध्ये त्यालाच एक नवीन, अधिक शक्तिशाली रूप देऊन जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOची स्थापना झाली. तर हे WTO नेमकं करतं तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर WTO हे जागतिक व्यापाराचं अंपायर किंवा रेफरी आहे. सगळ्या देशांनी व्यापारात कोणते नियम पाळायचे हे ठरवणं आणि ते पाळले जात आहेत की नाही हे बघणं, हेच त्याचं मुख्य काम आहे. चला तर मग आता या तिन्ही मोठ्या संस्थांना एकाच फ्रेममध्ये बघूया, म्हणजे सगळं काही एका नजरेत स्पष्ट होईल. हे बघा, इथे सगळं चित्र एकदम क्लिअर होतंय. IMF आणि वर्ल्ड बँक यांचं ऑफिस वॉशिंग्टनमध्ये आहे, तर WTOचं स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हामध्ये. कामाचा फरक तर आता आपल्याला माहीतच आहे. IMF म्हणजे शॉर्ट टर्म कर्ज, वर्ल्ड बँक म्हणजे लाँग टर्म कर्ज, आणि WTO म्हणजे व्यापाराचे नियम. म्हणजे पुन्हा एकदा, एक डॉक्टर, एक इंजिनियर आणि एक अंपायर, हे तिघे मिळून जागतिक अर्थव्यवस्थेचा गाडा चालवतात. तर मग या सगळ्यातून लक्षात काय ठेवायचं? 1. IMF म्हणजे आर्थिक संकटात मदत करणारी संस्था. 2. वर्ल्ड बँक म्हणजे देशांच्या विकासासाठी आणि पुनर्बांधणीसाठी पैसे देणारी संस्था. आणि 3. WTO म्हणजे व्यापारासाठी नियम बनवणारी आणि ते पाळले जातायत की नाही हे बघणारी संस्था. जरी या तिघांची कामं वेगवेगळी असली तरी उद्देश मात्र एकच आहे, जागतिक आर्थिक सहकार्याला चालना देणं. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. ह्या संस्था 20व्या शतकात बनल्या होत्या, पण आजचं 21वं शतक खूप वेगळं आहे. सायबर क्राईम, हवामान बदल, क्रिप्टोकरन्सी यांसारख्या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी या संस्था खरंच तयार आहेत का? हा एक मोठा प्रश्न आहे, ज्यावर विचार करायला हवा.